ही शिवजन्मभूमी हे माहिती आहे का? माहिती आहे. तुम्ही कुठलचे आहेत मूळचे? पण सर बरं, ही शिवजन्मभूमी आहे. हो तुम्हाला जुन्नर शहरातली परिस्थिती माहिती आहे का? माहिती आहे. आज पहिल्यांदी घटना घडली हां. ही जी लाल फरी आहे हं. त्यांनी पेट घेतली. हं. गाडी कशावरची ती CNG CNG गाडी. बरोबर आहे ना? हो. मग ती विझवण्याकरता आतमध्ये काय काय होतं तुमच्याकडे? गाडीत गेलो होतो का आपलं फायर एक्सटिंग्विशर? होतं ना, बाटल्या होतं ना. बाटल्या होत्या, हं. त्या बाटल्या चालू होत्या का? बाटला चालू नव्हता. नाही, त्यांना चालूच होता का पेट? इथं बाटला आहे, हं. ते बाटल्या सुद्धा बंद आहे, त्याची मुदती संपलेल्या नाही. आहे. त्यांच्या घरचा एक बाटला चालू आहे, पण त्याच्यात बाटला काय चालू आहे ना? हो तो आहे. हा, पण त्याच्यात काय आहे? काय आहे सांगा. काय झालंय तो फोम आहे पावडरचा हं. आणि काय पेट आहे, घेणार आहे. तो याच्यावर मारता येणार नाही. तर तुमचं डिझेल पेट्रोलची गाडी असेल ना हं. तर त्याच्यावर मारता येणार, ते अजून पेट घेऊ. तो आपलं लिह ना तो लिक्विड फॉर्मचा आहे. आणि ही जे सीएनजी आहे ना, भाऊचं म्हणणं आहे, CNG जर CNG ते साठी चालणार वेगळा नाही. येतो. इथं जर आग लागली असती ना आणि सीएनजीच्या बाटल्यापाशी जर ते मारले तर ते अजून स्फोट होईल. नाही भाऊ, आपण आता असं वेगवेगळे बघू सीएनजी येतात. गाड्या जे येतात ना त्या आगार व्यवस्थापकांना काय आपण होतं? त्याचा मेसेज देऊ हा, CNG ला आणि त्या पद्धतीने वेगवेगळे घेऊ गाड्या आपण. आपले जे सीएनजीचे डेपो आहेत ना त्यांना पत्र देऊन टाकू. आपल्याकडे सीएनजी नाहीच ना, त्याच्यामुळे आपला काही विषय नाही त्याच्यापासून आमचं असा काय विषय झाला. request आहे अरे तुम्हाला? विषय काय आलं लक्षात, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, कळलं. जरी आपल्याकडं सीएनजी गाड्या पाहिजे. नसतील तरी ते आपल्याकडे हो, एक दोन पाहिजे, मागून इथे घेऊ. येतात ना. लागणारच ना. इथं प्लॅटफॉर्मला ज्या गाड्या लागतात त्याच्यासाठी एक दोन बाटले मागून घेऊ आपण. भाऊला मग अशीच म्हणलं, आता जे गाड्या आहेत ना त्या प्रत्येक गाडीमधलं मी आणि चेक बाकी करतो उद्या. नवीन बाटले आले ते का नाही आणले आपल्या इकडं? राजूला अरे आलेत ना नवीन आल्यात ते इथं पाहिजे ना. काय आलं याच्या ऑडिट 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 झालंय त्याचं जुनं असेल. मार्च महिन्यात संपलेले ते आपण नवीन बाटले आलेले आहेत. तेवीस उद्याच घेऊन येतो ते. तुम्ही आज उद्याच घेऊन येतो. पॅसेंजरची काय सेवा करता? 105 गाड्या होत्या, त्या 58 गाड्यांवर आले, त्यातल्या 5-10 अशा गेल्या स्क्रॅपमध्ये जायची वेळ आली. स्क्रॅपला आता कसं आहे, ज्याची वेळ आली ती जाणार ना. निम्म्या गाड्या सुद्धा नाही तुम्ही ज्या घेतल्या. गाड्या स्क्रॅपला आहेत त्या आपण स्क्रॅपलाच पाठवतो त्या मग आता गाड्या चालू द्या. गाड्यांची व्यवस्था काय? आता ते येतील ना राजमाताजी 14 गाड्या येतील ना. येणार आहे ना? हो. बरं, कधीपासून येणार आहे? आता 300 गाड्यांचं हे झाले हा. त्या गाड्या आपल्याकडे येतील त्यावेळेस दाखवून येतील त्यावेळेस आपण आमदार साहेबांना भेटून सांगितले मी ज्या दिवशी गाड्या पहिली आल्या घटना घडली जुन्नर मध्ये, ज्या पुढं होणार नाही याची दिवशी काळजी काळजी घेतो. घेतो साहेब, ज्या दिवशी गाड्यांचं अनावरण झालं त्या दिवशी मी आमदार साहेबांना इथं मिटिंगला हो बोललो. तुम्ही होते ना? हो बोललो. डायरेक्ट मागे जाऊन बोललो की मला 10 गाड्या मागून घ्या. कधी शिवजयंतीच्या दिवशी मला वाटतं 3 दिवसापूर्वी शिवजयंती परत दिवशी फोन केलता मी. दादा तुम्ही होते ना म्हटले- भाऊ? हा भाऊ होते दादा ना म्हटले, शिवजयंती मुंबई दिवशी. ते मी त्याचा फॉलोअप घेतोय. तुम्हाला नगराध्यक्षांनी पत्र दिलंय की नाही? दिले ना पत्र. मग नगराध्यक्ष पत्रावर तुम्ही कचऱ्याची टोपली दाखवली का? त्यांना उत्तर द्यायचं काम कोणाचं? कसलं पत्र? त्यांना डेपोट दिलंय ना, गाड्यांच्या- गाड्या चालू करायचं त्याला आपल्याकडे आता गाड्या राहिल्यात 60. उत्तर. हा तुमची जबाबदारी नाही काय किंवा नगराध्यक्षांचं पत्र आलेलं आहे, त्याला उत्तर देणं गरजेचं आहे. जुन्नर शहर परिसरातल्या नागरिकांचे काय हाल आहे? कोतूरवरून 8 नंतर गाड्या नाही, नारंगीवरून यायला गाड्या नाही, करायचं काय? तो त्या दिवशी मला वाटतं विषय झाला आपल्या मीटिंग मध्ये पण इथं झालं ना सभापती मॅडमच्या इथं. हा मी गेलो होतो, मीटिंग मध्ये पण सांगितलं ना, त्यांना. 10 त्या गाड्या दिवशी आल्यानंतर आपली याची सभा होती ना, पंचायत सभापती समितीला. मॅडम मासिक सभा. मासिक सभा. त्या मीटिंगलाच मीच गेलो होतो. त्या दिवशी मी तो विषय झाला. ही जी परिस्थिती ती मॅडमला मी पूर्ववत आहे अशी सगळी आयडीची सांगितली. तरी पण त्यांनी काय म्हणले, तुम्ही थोडासा प्रयत्न करा अरे त्याच्यामध्ये. मग आपण मी त्यांना आता बोललो- गाड्या मिळवण्यासाठी तर हा प्रयत्न केले. उलट मी त्यांना काय म्हणलो, दहा तुम्ही गाड्या वरती आल्यानंतर या गाड्या गोष्टीची लोकं मागणी करा. वापरायचे. तुम्ही ग्रामीण थोडंसं आम्हाला भागासाठी सहकार्य करा का भाऊ गाड्या द्या, पंचावन्न जुन्नर भागाला पेट्रोल गाड्या गाड्या मागा. पण आता इथं पब्लिक किती आहे? भरपूर आहे की नाही? आहे ना तुम्हाला उत्पन्न मिळतं की नाही? आहे ना आता हे सगळं गवत उगवलंय, कचरा आहे, याची जबाबदारी कोणी घ्यायच्या? साहेब 19 फेब्रुवारीला मी स्वतः येऊन सगळं दिवसभर साफ केलं. आता रोज तर करतो आता आपण. त्या दिवशी किती तारखेला आलतो आपण? आपण आपल्या हाताने साफ केलं त्या आम्ही दिवशी, आमच्या 15 हाताने दिवसांनी. सगळा परिसर स्वच्छ करून घेतलाय. काजळी साहेब. एक महिन्यात या तुम्हाला हो भेटेल. स्टँडला ऐका ना, माझं म्हणणं असं आहे, आता ऐका. स्टँडला पण ही तुम्हाला एक रंगरोटी आम्ही थोडीशी आमच्या काही इथे विनंती करून करतो घेतली. मी. काय झालं माहिती का, आपले जे शिव आहेत ना त्यांच्याकडे, त्यांना मागं बी आम्ही म्हणजे नगरपंचायतला काय बोललो होतो, तुमच्याकडे जो स्टाफ येतो 10 लोकांचा, तो एक 8 दिवसांनी जरी स्टँडला आला, 8 दिवसांनी फक्त झाडू मारा. ते 10 आहेत, किती 10 ते 11 आहेत. 8 दिवसांनी त्या जर एकटे आलं ना एकदा, तरी जुन्नरचा परिसर साफ होतो. आता हा एकटा सफाई कामगार जो माणूस आहे तो आपल्याकडे कंपनीतर्फे नाही, तो आपण 20 त्याला पगार देऊन आपण ठेवलेला आहे. तो दिवसभर जरी म्हणलं तरी स्टँड दिवसातून 3 वेळा झाडून होतो.
पण वाऱ्या वादळामुळे स्टँडवरती स्वच्छता टिकत नाही. वारं जास्त आपल्याकडे आता एवढं इतकं जास्त वारं झालं तो रोज सकाळी संध्याकाळी भाऊ मला वाटतं रात्री 2-2 वाजेपर्यंत झाडून घेत राहतो. दिवसा झाडलं तर लोक तक्रारी करतात आमच्या दुकानात धूळ ती जाते, माती माणसं जाते. वाढवायची माझं म्हणणं जबाबदारी. एवढंच आहे, ऐका तुम्ही ना. जुन्नर नगरपालिकेला आता तुमच्याकडून आपल्याला आहे ना, उत्पन्न काय आहे? नाही, नगरपालिकेकडून नाही आपल्याला आहे ना, जुन्नर आपल्या कंपनीला मंजूर दिलं. नगरपालिकेला तुमच्याकडून उत्पन्न काय? आमचे म्हणणं त्या उत्पन्नाविषयी नाही. नाही, आपण जी नाही, पाणी ऐका ना, भरती, आरोग्याची जी घरपट्टी व्यवस्था. भरतो हा, त्याच्या अनुषंगाने जरी त्यांनी आम्हाला थोडीशी मदत दिली हा, बरोबर. 15 दिवसातून एकदा. हा, मग आता तुमच्याकडे जे स्वतंत्र व्यवस्था आहे हा. स्वच्छता आहे ना स्वतंत्र व्यवस्था, त्याचं काय? स्वच्छता व्यवस्था जी कंपनीने दिली होती ना ती कंपनी आपल्याकडं बंद झाली. आता नवीन टेंडर दिलं आत्ताशी. याचा रिपोर्ट कोणी साहेब, आत्ताच करायचा? दिलं टेंडर. वरती टेंडर दिले सर. दिलंय आता जस्ट दिलंय. आपल्याला ते मंजूरही झालंय. आम्ही आता कलर काम केलं ना 60-70 अहो, याच्यावर 6 हजार कोटी पडले म्हणतात, 9 रुपये. कोटी पडले ते- म्हणतात. ऐका त्याची साहेब, गरज विषय नाही. ना. आलंय ते आता हे पाडायचे हा, पाडायचं पण हे तोपर्यंत व्यवस्था पाडायचे. दिली म्हणून पाहिजे तर ना. मग आम्ही हे आहे ते तात्पुरती डागडुजी करतो. दिलंय. कलरला डोनर बघत हो, होतो आपण. झालंय त्याचं. किती दिवस? या 3-4 महिन्यात महिने. किंवा पुढच्या महिन्यात पदर खर्चाने काम करून घ्यावं लागलंय. 70,000 रुपयाचं काम झालंय पदर खर्चाने. त्याचा नकाशा कलर- करून डोनर सुद्धा भेटत नव्हता. डिव्हिजन ऑफिस जायचं. त्याचं तुम्ही आपल्याकडे मागून काही घेतला नसतं. पाहिजे ना. काय त्यांना माहिती? सांगतोय भाऊंना काय ते? या कलरचं काम आहे ना 3 महिने झाले कोणी सापडत नव्हतं. पदर खर्चाने 70,000 रुपयाचं काम करून घेतलं आता आपण पैसे गोळा करून. हे कलरचं ते पण शिवजयंती होती हा, आणि त्याच्या अगोदर करून त्याची कमिटी येणार होती आपलं तालुक्याचं ठिकाण ते हे 70,000 रुपये शिवजयंती थोडं काम करून घेतलं. म्हणून हे स्टँडचं आम्ही स्वतः करून घेतलं. स्वच्छता आम्ही स्वतः कलर, करतो 15 दिवसाची. दर स्वच्छता 15 आम्ही दिवसांनी आमचे हाताने करावं झाडू लागते. काढल्याचे फोटो पण असतील आमचे. त्याला फोटोचं काय ते नाही नाही, म्हणजे जबाबदारी. आम्हाला ते काहीतरी तुम्ही- वाटतंय आत्मीयता आहे म्हणूनच करतोय ना आम्ही आम्ही ते ते. आता तुमच्याकडची माणसं लावून हे सगळं करून घेतलं पाहिजे ना. आता आपल्याकडे नागरिकांचे हाल झाला होता, लोकांच्या तक्रारी आम्ही ते 1-2 दिवसात करतो आपली ती. आता परवा दिवशीच विषय झाला. काय झाला विषय याला मी आता ते दिवशी म्हणतो तुम्हाला ते मिरा ते लिक्विड आणून देतो आपले ते 10 पंप आहे ना, ते मारून घेऊन तो जळून टाकतो. ते वल्ल आता ते काय सुकं आहे ना ते भेटत नव्हतं वल्ल ते त्याच्यामुळे मग आता ते औषध मारायचा विषय झाला. हे 2-3 दिवसात आहे ना आपलं त्यांना ठरवा. सांगितलं ना, ते विषय झाला का आपल्या त्या दिवशी विषय काय मारायचा त्यांना नाही नाही, आपले जे 7-8 जण आपण स्वच्छता करतो हा, ते परत एक दरवेळेस दिवस सांगतो. करून घेऊ. ठीक आहे ना, चालतं. 8-10 दिवसांनी परत स्वच्छता करून घेतो. उद्याच लावा का मी आणि गाड्यांची व्यवस्था काय होणार ही? गाड्या रात्रीच्या आल्यानंतर देतो. गाड्यात तुम्ही मागणी करा उद्या आम्ही तुम्हाला मी म्हणतो, दादांच्या मागणी मागे करा. लागलोय गाड्यांसाठी. 10-15 जणांची पत्र आहेत त्यांच्याकडे पडून गाड्या आल्यानंतर नगराध्यक्षांचं चालवेल ना पत्र मी. आहे. ऐका ना साहेब, पुढच्या meetingला परत- नारायणगावला इथं जुन्नरवरून सर्व्हिसला जातात किंवा कामाला जातात तर रात्री 9 नंतर तिथून गाड्याच नाहीये. कुठून? नारायणगाववरून जुन्नर शहरात बिबट्याची भीती वाढलेली आहे आणि 2 व्हीलरवर येणे शक्य नाहीये. आणि आपली हेच विनंती आहे आपल्या चॅनलच्या वतीने का त्यासाठी आपण नारायणगाव साहेब काय केले माहितीये का, शिवाजीनगरला पत्र दिले त्यांची एक गाडी आहे ना लेण्याद्री संध्याकाळी आणि ती इथून शिवाजीनगरला जाईल. आणि ते मुक्कामी एक गाडी ठेवायला अडचण काय सकाळी परत सकाळी किती वाजता कमीत कमी 10 वाजेपर्यंत तरी एक गाडी पाहिजे. सकाळी सगळ्या सुटलेल्या गाड्या. तशी मागणी त्यांनी केली होती. सकाळी इतक्या गाड्या जुन्नर इतक्या गाड्या कुठंच नाही पुण्याला. त्यांची सकाळच्या. मागणी संध्याकाळी यायची गाडीची. संध्याकाळी येणारी नऊच्या गाडी आहे ना नंतर. ती पुण्यातून रिकामी येण्यापेक्षा शिवाजीनगर डेपोच्या 2 गाड्या सुटल्या त्या गाड्या इथे येतील आणि इथून पुण्याला संध्याकाळची व्यवस्था करा पण. संध्याकाळची. आणि अशा घटना घडणार नाही त्याच्याकरता तुम्हाला जे जे काय कमीत कमी 10 वाजता तरी गाडी पाहिजे. मुंबई सेंट्रलला जाते हो तीच पण गाडी येणारी येते. आहेच ना गाडी 9:15 येते ना येते आता- बघा कुठेतरी ठेवा. करतो. तर आम्हाला विनंती काय सर, बाटल्यांची बघा हे व्यवस्था extinguisher जे आहे सगळे बाटले रिप्लेस केलेत आणि नवीन बाटले डेपोत सर, आलेले नुसते आहेत. बाटले मग आणू अशी मारुती नका. सांगितलं हो, ना. सर. त्यांना ट्रेनिंग द्यायला ऐका पाहिजे ना, नुसते बाटले आणू नका, हे चालवायची माहिती पाहिजे, कुठे कशावर चालवायची मगाशी ऐका मगाशी गडबड एवढी झाली आमची तुम्हाला सांगू का मोफतपणे मगाशी गडबड कसली झाली गाडी पेटली. आता हे बाकीचे जे कर्मचारी होते ना जे हाताला लागल ते घेऊन त्या गाडीपाशी पळाले. आता हे मगाशी अरे कडणी होती ते आम्ही 4-5 रस्त्यावर जण झालं होतो. असतं तरी रस्त्यावर कुणी केलं असतं ते साहजिक आहे, मानवी स्वभाव आहे तो कसा झाला? आपण केले ते काही उपकार करू नाही आपण केले त्याला. नाही, बरोबर. आपली व्यवस्था आपण करणं काय पाहिजे. करू आमचं आपण? काय करून दाखवू आहे लगेच. साहेब, यांची पण चालकाची वाहकाची पण सुरक्षित त्यांची सुरक्षा पाहिजे ना. आता ते ती पण गाडी माणूस बाहेर सोडून पडली असती हा. रोडवर मध्येच काय असते. झालं? हा फरक पडला चुकीचंच झालं असतं. मग असं ना आम्ही म्हणजे नुसतं जनतेची सेवा करा, तुमच्या कर्मचाऱ्यांची पण सेवा आहे. बरं बरं ठीक आहे. तेवढं बघता सर लवकरात लवकर गाड्यांचं काय केलं नवीन नवीन गाड्या येतात. नवीन गाड्या आल्यानंतर 10 गाड्या येतील आपल्या डेपोला. 10 गाड्या आल्यानंतर त्या 55 सीटर राजमाता गाड्या जाऊ. आहेत. राजमाताची